रुपेश मडवी साहेबांच्या माध्यमातून स्वर्गंधा डेकोरेटर्स यांच्या तर अनिलजी गोराडकर साहेबांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतीये। तर मी विनंती करतो अनिलजी गोराडकर साहेब आपणास की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। गावची स्पर्धा, गावच्या सन्मानासाठी अभिमानासाठी उभारलेली ही स्पर्धा कालपासून सुरू झालेली 9 संघांच्या दरम्यान सुरू असणारी ही स्पर्धा अखेर त्यातील 2 संघ अंतिम सामन्यापर्यंत येऊन पोहोचलेत। एका बाजूला गार्गी ट्रान्सपोर्ट, दुसऱ्या बाजूला आहे MS स्पोर्ट्स। तर सन्माननीय शंकरदादा गोराडकर साहेब कोकण विभागीय वीट उत्पादक संघटना उपाध्यक्ष आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे। उपस्थित सर्व महिला वर्गाला विनंती आहे, मैदानाच्या चहू दिशेनं जो काही महिला वर्ग उपस्थित आहे विनंती करतो की आपणही मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हा। आपले या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत। पहिला चेंडू मेगा फिनालेचा पहिला चेंडू ऑन साइडला, इथे मात्र खेळून काढत असताना खूप मोठी चेस आहे क्षेत्ररक्षकासाठी। डीप मधून नक्कीच चांगले प्रयत्न होताना पाहायला मिळत आहेत, अखेर प्रयत्न पडतील अपुरे, चेंडू झालाय डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर आलाय, चौकार। थँक्यू सो मच डीजे। प्रमोद गोराडकर गोलंदाजी करतोय आणि प्रमोद गोराडकरने जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि प्रति विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज प्रतीक गोराडकर आणि यांच्या माध्यमातून, प्रतीक गोराडकर साहेबांच्या माध्यमातून। तर जगन यांच्यासाठी प्रत्येक चौकारास 250 रुपये मयूर भोईर यांच्या माध्यमातून। खूप मोठी चेस, इथे मात्र डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचले होते परंतु झेल अखेर धरतीला दान केला गेलाय। जीवनदान प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये थोडीशी निराशाजनक कामगिरी, हताश आहे तो स्वतःवर क्षेत्ररक्षक। ज्या प्रकारे इथे मात्र संधी निर्माण झाली होती, कुठेतरी त्या संधीला सुवर्ण संधीमध्ये परिवर्तित करणं गरजेचं होतं, असं काही घडलं नाहीये। आता मात्र आत्मविश्वास कुठेतरी क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून थोडासा कमी पाहायला मिळतोय। तर जगन पाटील यांच्या प्रत्येक चौकारासाठी 250 रुपयाचा कॅश प्राइज जरूर आहे। पॉइंटला तिथे मात्र शॉर्ट पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक जरूर होते। शेल सुटला, एकेरी दावेला दुहेरीमध्ये परिवर्तित करायच्या प्रयत्नामध्ये तालमेल बिघडलं। मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर एक वेगळं चित्र पाहायला मिळालं आणि पाहता पाहता पहिला सांघिक यश जगनला परतावं लागेल माघारी। पहिल्या ओव्हरमध्ये पहिला धक्का। नवनीत भोईर बाद झालेत। जगनच्या प्रत्येक चौकारासाठी 250 रुपयाचा कॅश प्राइज महेश भोईर यांच्या माध्यमातून, मयूर भोईर यांच्या माध्यमातून। तर नवनीत भोईर जरूर बाद झालेत परंतु सचिन भोईर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच जरूर आलेलं आहे। बंधू आहेत आणि बंधू प्रेम इथे मात्र पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये। जरूर बाद झाले असतील नवनीत भोईर, सकाळच्या सत्रापासून चांगली फलंदाजी करत होते। या सामन्यामध्ये सुद्धा खूप सारी अपेक्षा होती परंतु अपेक्षेवर आता मात्र खरं उतरले नाहीयेत आणि पाहता पाहता एक रनआउटच्या माध्यमातून एक विकेट पाहायला मिळाली आहे। हाफ ट्रॅकर चेंडू दिशा दिली आहे ऑन साइडला, इथे मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या मध्ये कोणीही नाहीये आणि चेंडू करंगळत निघून चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय। ब्रँडेड टेंबिवली प्रीमियर लीग, चौकार। चार धावा आल्यात मैदानाच्या आतमध्ये। हाफ ट्रॅकर चेंडू होता, थोडेसे बॅकफुटला गेले, चेंडूला येऊ दिलं बॉडी पर्यंत आणि फक्त दिशा देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय। गोलंदाजी मार्ग प्रमोद गोराडकर आहेत। देवानंद मडवी यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज। मयूर भोईर यांच्या माध्यमातून पुढे सरसावून स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न जरूर केला परंतु यू मिस आय डेफिनेटली हिट, हेच मात्र चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय। आणि धक्का क्रमांक 2 फलंदाजी करणाऱ्या MS स्पोर्ट्स
या संघाला. साऱ्या भिवंडी शहरात गावागावात नाव गाजतंय यो छान. जय हनुमान. थँक्यू सो मच. तर नक्कीच आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा देण्यासाठी कोकण विभागीय वीट उत्पादक संघटना उपाध्यक्ष सन्माननीय शंकरजी गोराडकर साहेब, विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. सहर्ष हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा इथे मात्र घडतं काय, कॅश प्राइज जरूर लगावले जात आहेत, परंतु कॅश प्राइज नंतर लागोपाठ विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये जवळजवळ आत्तापर्यंत 3 विकेट आपण जाताना पाहिल्यात आणि पहिल्या ओव्हरच्या केल्याचं जर विश्लेषण द्यायचं झालं तर पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर 1 रन आणि विकेट, त्यानंतर चौथ्या चेंडूवर चौकार, 5व्या आणि 6व्या चेंडूवर पुन्हा विकेट आले. मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान, या टेंभवली गावाचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. मनीष पाटील सर, आमचा आवाज आपणापर्यंत येत असेल तर कृपया आपण समोरून कक्षामध्ये यायचं आहे. मनीष पाटील सर. तर प्रमोदला 500 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालेला आहे. मुकेश नांदुरकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे मात्र प्रमोद या गोलंदाजाला नक्कीच जमा झालेला आहे. गोलंदाजी मार्कवर नक्कीच गोलंदाज सज्ज होतील दुसरं षटक हाताळण्यासाठी. सुरू असलेला सामना, या स्पर्धेचा महामुकाबला, अंतिम सामना. खूप सारी मेहनत, खूप सारी प्रयत्न या स्पर्धेमध्ये आयोजकांनी केले होते. अखेर त्या प्रयत्नांना यश आपल्याला पाहायला मिळतं. चौथ्या पर्वाचा अंतिम विजेता कोण असेल हे मात्र पाहावं लागेल. एका बाजूला आहे गार्गी ट्रान्सपोर्ट, दुसऱ्या बाजूला MH स्पोर्ट्स. या 2 संघांच्या दरम्यान आजच्या दिवसातील आणि या स्पर्धेची अंतिम लढत आपण पाहत आहोत. त्यामध्ये पहिलं षटक इथे मात्र झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 3 गडी बाद धावफलकावर धावा आहेत, त्या म्हणजे 11 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. पहिला चेंडू दुसऱ्या ओव्हरचा खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला आहे. इथे मात्र संधी नव्हती. ऑनसाईडला केल्याचा प्रयत्न जरूर केला. गोलंदाजी इथे मात्र नक्की चांगली होतीये. फुलरलेनच्या चेंडूला सातत्याने ऑनसाईडला खेळण्याचा जो प्रयत्न आपण आजच्या दिवसामध्ये सातत्याने बघितला गेला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या ओव्हरची सुरुवात निर्धाव्या चेंडून होताना आपण पाहत आहोत. देवाशिष पाटील यांनी षटकार लगावला तर सौरभ घरत आणि मोनिश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. हलक्या हाताने इथे मात्र स्टिअर केलं गेलंय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, वेगानं आलेत. एकच धाव तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच गोलंदाज कुठेतरी थोडासा इंजर्ड इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जास्त इंजरी असेल तर कृपया खेळाडूंनी बाहेर आलं तरी चालेल अशी आयोजकांची नक्की सूचना येते. कारण ऊन भरपूर आहे, सिमेंटची विकेट आहे आणि सिमेंटच्या विकेटवर क्रॅम्प फार लवकर येत असतात. स्प्रे असेल तर आपण घेऊन जायचंय. फर्स्ट एड घेऊन जायचंय. तर मैदानाच्या आतमध्ये अंतिम सामना सुरू झालाय आणि अंतिम सामन्यामध्ये पहा मिकी माऊस यांचं सुद्धा शुभ आगमन झालंय. तर कॅमेरामॅनना विनंती असेल की आपण आपल्या मिकी माऊसला इथे मात्र नक्कीच कॅमेऱ्यामध्ये टिपायचं आहे. थँक्यू सो मच. जो मिकी माऊस आपण पाहतोय योगेशजी, खरं तर बघितलं गेलं तर भिवंडीमधला हा फार मोठं नाव आहे. सन्माननीय अमरजी कोळी यांच्या माध्यमातून आणि अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये हा मिकी माऊसचे इव्हेंट आपण त्यांच्या माध्यमातून पाहत असतो. आणि केंद्रीय मंत्री चषक, अगदी भिवंडीमधली सर्वात मोठी स्पर्धा जिला ओळखले जाते, त्या केंद्रीय मंत्री चषकामध्ये देखील अमर कोळी यांचा हा मिकी माऊसचा शो असतो आणि तो आज आपल्या स्पर्धेसाठी देखील लाभलाय. त्यांचं खरं तर शतशः आभार.
आपण पाहू शकाल पब्लिकपर्यंत पोचा हा मिकी माऊस आणि एंटरटेनमेंटचा एक भाग असतो. पब्लिकला थोडंसं एक करमणूक काहीतरी असली पाहिजे आणि त्या इंटेन्शनने चालू केलेलं एक वेगळी कन्सेप्ट अमर कोळी यांची पाहायला मिळाली आणि जी सध्या खूप चर्चेत आहे, नावलौकिक आहे. जय हनुमान क्रिकेट ग्राउंड आहे टेंभवली गावची शान. जय हनुमान क्रिकेट ग्राउंड आहे टेंभवली गावची शान. अमर कोहली चषकचा मान, अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. 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 आपल्या गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक सन्माननीय व्यक्तिमत्व जे इथपर्यंत पोहोचलेत, मी सर्वांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मित्रांनो, सर्वांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती या. ही स्पर्धा आपल्या हक्काची, आपल्या सन्मानाची आहे आणि आपल्या गावाची स्पर्धा आहे. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतोय की कोणत्याच मनामध्ये कोणत्याच प्रकारचा संकोच न ठेवताना आपण या. मिकी माऊस आपण इकडे थांबा, नाहीतर आता तुम्ही तुमच्याच गावाच्या वेशीवरती आहे, काय खरं नाही तुमचं मग. हा, नंतर मग कोणत्या प्रकारची सबद ऐकली जाणार नाही आणि प्रोटेक्शनसाठी आपल्याकडे बॉडीगार्ड्स देखील नाही आहेत. थँक्यू सो मच डीजे. तर नक्कीच जाऊया मैदानाच्या दिशेनं. तिथे मात्र सामना सुरू झालाय. प्रेक्षकांना मनोरंजनासाठी संधी देऊ, परंतु सामना महत्त्वाचा आहे आणि महत्त्वाच्या सामन्यामध्ये वेळेमध्ये षटकं कंप्लीट होणंही गरजेचं असतील. तर गोलंदाज नक्कीच इथे मात्र खेळाडूला बाहेर घेऊन गेले. सातच ट्रान्सपोर्टचे संघमालक सन्माननीय आतिशी गोराटकर साहेबांचे ते शुभागमन झालं. त्यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं. साहेब, या व्यासपीठावरती आपली जागा या व्यासपीठावरती आहे. वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. थोडंसं क्रॅम्प इथे मात्र आला होता गोलंदाज सूरज पाटीलला. तदनंतर इथे मात्र गोलंदाजीवर नवीन गोलंदाज आजमावला जातोय. शुभम आहेत. उर्वरित 4 चेंडूंचा त्याला इथे मात्र षटक कंप्लीट करावं लागेल. शुभम बाबरे आहेत गोलंदाजी मार्कवर. फलंदाजी भरपूर चांगली होती. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 11 आल्यात. तदनंतर एक डॉट बॉल आला, 1 धाव आली आहे, म्हणजे एकूण 12 धावेवर धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र भरपूर बाहेरची लाईन पाहायला मिळाली. ऑफसाईडला चांगला फटका पाहायला मिळतो. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळते आहे आणि त्या फंबलिंगचं इथे मात्र नक्कीच दुहेरी धावेमध्ये परावर्तित करत असताना दोन्ही फलंदाज. नो चेंडू. फ्रीट सुद्धा असेल या पुढील चेंडूवर. शुभम बाबरे पहिला चेंडू इथे मात्र नोच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. एकंदरीत 3 धावा आपल्याला या चेंडूवर पाहायला मिळाल्यात. मनीष पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे आणि जर षटकार लगावले
तर 500 रुपयाचं कॅश प्राईज परेश घोराडकर यांच्या माध्यमातून केक क्राऊनचे अँड कंपनीचे प्रोप्रायटर आहेत, त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा नो चेंडू हाताळला गेला आहे आणि पुन्हा एकदा फ्री हिट इथे मात्र कंटिन्यू असेल. संधी आहे फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची, कुठेतरी दबाव आहे, मोठा सामना आहे आणि मोठ्या सामन्यामध्ये प्रत्येक खेळाडूला दबाव झेलणं हे तितकं अवगत नसतं आणि तेच मात्र पाहायला मिळतं आहे मैदानाच्या आतमध्ये. हा दबाव आहे, हा प्रेशर आहे, या प्रेशरमध्ये कशा प्रकारचा खेळ राहील ना हे पाहणं गरजेचं असेल, पण तेच इथे मात्र पाहायला मिळतं आहे. खूप सारा दबाव, गोलंदाजावर ऑन साईडला फटका भरपूर चांगला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन देत आहेत, उचललं फेकी केली तत्पूर्वी फक्त आणि फक्त 2 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. तिसरीचा कोणताही प्रकारे प्रयत्न होणार नाही आहे. 2 धावा या चेंडूवर पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये, डीप मिड विकेटला आपल्याला पाहायला मिळालं आणि पाहता पाहता 2 धावा आलेल्या आहेत. कुठेतरी नक्कीच चांगला सामना आत्तापर्यंत पाहायला मिळाला आहे. खेळ तो खूप चांगला राहिला आहे आत्तापर्यंत या मेगा फिनालेचा जर विचार केला तर संत आणि शांत गतीने. स्विच हिटचा प्रयत्न, चेंडूला फेकून दिलाय, स्विच हिट करत असताना सक्सेसफुल आणि चेंडू फेकून दिलाय 6 धावेसाठी षटकार. धावसंख्या झाली आहे 24 धावा. षटकाराला खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि 24 या अंकावर धावसंख्या पाहायला मिळते. मिकी माऊस आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचाजवळ येऊन थांबायचे, डीजे इकडे वाजतोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. नमिश पवार यांच्या माध्यमातून गोलंदाजासाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हलक्या हाताने फक्त ऑन साइडला स्टिअर केलाय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहेत, वेगाने आले, चुकी होतीये, अति घाई संकटात घेऊन जाई. इथे मात्र पाहायला मिळतं 1 धाव होती, तिथे 3 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट खेळपट्टीवर पाहायला मिळतो. ताळमेळ खूप चांगला दोन्ही खेळाडूंच्या मध्ये खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. तो म्हणजे मनीष आणि देवाशिष ही जोडी, खूप चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्ड होतीये. 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाले. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावर आहे, ती म्हणजे 27 धावा. जाऊयात एक सुरेख संगीत ऐकण्यासाठी आपले डीजे. ठीक आहे, चालेल. डॉट बॉल आलेत मैदानाच्या आतमध्ये, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र दबाव आहे तो फलंदाजावर असेल. आदित्य चांगली गोलंदाजी करतोय,
सकाळच्या सत्रापासून इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली आदित्यची. पटका फसला आहे परंतु यष्टिरक्षकापासून दूर राहतोय चेंडू. एक धाव इथे मात्र पाहायला मिळेल. तिसऱ्या चेंडूवर एक धाव आली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. खूप चांगलं नक्कीच रन रेट पाहायला मिळतोय. 28 धावा 14च्या सरासरीनं हे धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळत होती परंतु तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं गेलंय आणि तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या झाली ती म्हणजे 28. आतापर्यंत 3 चेंडू झालेत. 28 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच चांगलं कमबॅक इथे आदित्यच्या माध्यमातून MS स्पोर्ट्ससाठी. पुन्हा एकदा चौथा चेंडू इथे लाईन पाहिली जाईल. वाईडचा इशारा आलाय. वाईड चेंडू घोषित केला गेलाय. अवांतर चेंडू अवांतर धाव इथे मात्र गार्गी ट्रान्सपोर्ट या संघासाठी आपल्याला पाहायला मिळतीये. आदित्यने सकाळच्या सत्रापासून चांगली कामगिरी केली आहे. तर सन्माननीय आपल्याच गावचे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय द्वारकानाथजी गोराडकर साहेब यांचं शुभ आगमन झालंय. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून बैजनाथ गोराडकर यांचंही शुभ आगमन झाले. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. खूप चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते परंतु हे षटक फार निर्णायक राहिले. तिसरं षटक हाताळतोय आदित्य भोईर आणि त्याने आतापर्यंत धावा खर्च केल्या 4. चेंडू झाले 4. पुन्हा एकदा इथे मात्र भरपूर शफल झाले होते. शफल होऊन केल्याचा प्रयत्न जरूर झाला. यष्टिरक्षकाने कदाचित चेंडू उचलून जर फेकी केली असती तर सांघिक यश मिळू शकलं असतं परंतु असं काही घडलं नाहीये. यष्टिरक्षकाला चेंडू कलेक्ट करता आला नाहीये आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये एक धाव लेग बाईच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि धावसंख्येला इथे मात्र थांबवण्याचं काम करतोय मैदानाच्या आतमध्ये आदित्य भोईर. 2 षटकांमध्ये 27 आल्यानंतर या षटकामध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी होतीये. फलंदाजांपासून लाईन दूर ठेवली जातीये. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न जातोय अयशस्वी. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक आदित्य भोईरचं निर्णायक राहिलंय. लाजवाब कामगिरी राहिली आहे. खूप चांगली गोलंदाजी आदित्य भोईरच्या माध्यमातून तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. धावा फक्त खर्च केल्या त्या म्हणजे 5 आणि एकही गडी जरूर बाद नसेल केला परंतु 5 धावा आतापर्यंत खर्च केल्या आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 32 धावा. फार गरजेचं होतं तिसऱ्या षटकामध्ये कमी धावा देणं आणि तेच इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय. काय अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. खूप सुरेख गोलंदाजी आदित्य भोईरची राहिली. या अगोदरच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा हाच खेळाडू होता आणि त्या खेळाडूनं मेगा फिनालेमध्ये सुद्धा लाजवाब कामगिरी केली आहे. पाणी घेऊन जायचं आहे. तर ड्रीम्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. मिकी माऊस कुठे असतील तर चला या मुख्य मंचाकडे आपण एक सुरेख संगीत आणि मिकी माऊस यांचं डान्स सुद्धा.
सामना सुरू होईल. चौथं षटक हाताळण्यासाठी मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. वेद नांदुरकर या गोलंदाजावर आता मात्र जबाबदारी दिली आहे. एक फार मोठा झटका लागला तो MS स्पोर्टला, म्हणजे सूरज पाटीलच्या माध्यमातून तो त्याची षटक कंप्लीट करू शकला नाही. वेदांत पाटील नवी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर चेंडू फक्त केल्याचा नक्कीच प्रयत्न केला गेला, पण डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. फाईन लेगला खूप चांगलं क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते. चेंडूला अडवलं, फेकी केली, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न जरूर झाला, परंतु डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. वेद नांदुरकर हाफ ट्रॅकर चेंडू खेचून मारलाय, डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. टेंबिवली प्रीमियर लीग TPL ब्रँडेड षटकार. नाणेफेकीचा कौल केला त्यावेळी कर्णधारांना सांगितलं होतं की आम्ही लागोपाठच्या चौथ्या पर्वात चौथ्यांदा फायनलला आलोय, परंतु आम्हाला TPL ही जी ट्रॉफी आहे ती दरवर्षी हुलकावणी देतीये. चेंडू कुठेही कोणत्याही षटकामध्ये कधीही हरवू द्या, फुटू द्या किंवा काही होऊ द्या, नवीनच चेंडू दिला जाईल. तर नक्कीच यावर्षी आम्ही चांगले प्रयत्न करू, चौथ्या पर्वामध्ये आम्ही फायनल जिंकण्याचे प्रयत्न करू असं कर्णधारांनी सांगितलं. आणि त्याच प्रकारची फलंदाजी, जितकी जास्त उंची त्याहून जास्त अंतर कापत असताना चेंडूला फेकून दिलाय वाईडिश काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आता जर तिसरा षटकार लगावला, हॅट्रिक षटकार हॅट्रिक केली तर दिगंबरजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज वेदांत या फलंदाजासाठी. तर 2 षटकार लगावले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज जमा झाले पराग पाटील साहेबांच्या माध्यमातून. तिसरा षटका तर सजवलाय, चेंडू निघून चाललाय, क्षेत्ररक्षक होते बनतील दर्शक, निघून गेलाय चेंडू डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. लागोपाठचे 3 षटकार हॅट्रिक साठी आणि दिगंबरजी पाटील साहेबांच्या माध्यमातून जर वेदांतने विकेट घेतली तर विकेट वेदांतची घेतली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे मुकेश नंदुरकर यांच्या माध्यमातून. महेंद्र पाटील नक्कीच वेदांत पाटील यांचे वडील. मुलगा चांगली कामगिरी करतोय आणि वडिलांकडून शाबासकीची थाप आली आहे. 200 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालाय. पुन्हा एकदा आता मात्र चांगला चेंडू, चांगली लाईन पाहायला मिळाली आहे. यॉर्क लाईनचा चेंडू होता, त्याच्या पुढे इथे मात्र प्रत्युत्तरच नव्हता आणि वेदांत पाटीलला परतावं लागेल माघारी. वेदांत पाटीलच्या विकेटसाठी मुकेश नंदुरकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज होता आणि इथे मात्र ते कॅश प्राइज प्राप्त होत आहे गोलंदाज वेद नंदुरकरला. वेदांत पाटील साठी पहा कॅश प्राइज किती होते. लागोपाठचे 3 षटकार दिगंबरजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपये
राजू बाबरे साहेबांच्या माध्यमातून 200 रुपये, पराग पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये, शेखर भोईर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये, जगदीश गोराटकर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये, महेंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून 200 रुपये आणि राम नंदुरकर साहेबांच्या माध्यमातून 100 रुपये. धावसंख्या 50 ऑन दी स्कोरबोर्ड. स्विचिटचा प्रयत्न, खूप चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत, पोहोचलेत वेगानं, इथे मात्र चेंडूला अडवलं गेलंय. लाजवाब क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं आणि तालमेल इथे मात्र बिघडलं गेलं. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात सांघिक यश प्राप्त होत आहे. थँक्यू. अतिश गोराटकर साहेबांच्या माध्यमातून मिक्की माऊसच्या डान्ससाठी 100 रुपये आलेले आहेत, जमा झालेत. तर वेद नंदुरकर यांची साठी सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालंय. सन्माननीय सो मच डीजे. अंतिम षटक मेगा फिनालेच्या पहिल्या इनिंगचं अंतिम षटक आपण पाहत आहोत. आदित्य या षटकामध्ये 20 धावा जर जमा केल्या तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहा इथे मात्र क्षेत्ररक्षणावर दबाव टाकला जातो. चित्त्याच्या वेगानं चपलाईनं पहिली धाव कंप्लीट केली गेली आणि दुसऱ्या धावेसाठी जो प्रयत्न झाला त्यामध्ये दबाव होता क्षेत्ररक्षकावर. या षटकामध्ये 20 धावा केल्या तर अजून 18 धावा केल्या तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे मनीष साठी. ते म्हणजे दिगंबर पाटील यांच्या माध्यमातून. राजेश याने जर षटकार लगावला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अतिश यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा काय घडलंय, थर्डमॅनला चकवा देऊन चेंडू निघून चाललाय. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी चौकार. सात तर आल्यात, अजून 14 जमा करायचे आहेत. 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ते म्हणजे फलंदाज मनीष पाटील साठी 2 चेंडू झालेत. धावसंख्या 56. स्विच हिट, इथे मात्र चेंडू निघून चाललाय. पुन्हा एकदा वाईड इज थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. ग्राउंड आहे टेंभवली गावची शान. जय हनुमान क्रिकेट ग्राउंड आहे टेंभवली गावची शान. अमर कोहली चषकचा मान, अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. थँक्यू सो मच डीजे. खूप चांगली फलंदाजी. 3 मध्ये 10 जमा केल्यात. या 6 मध्ये 20 केल्या तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. त्यामध्ये 3 मध्ये 10 केल्यात. जेवढ्या आतापर्यंत केल्यात तेवढ्याच अजूनही 3 मध्ये 10 करायच्या बाकी आहेत. आदित्य भोईरवर हल्ले चढवले जात आहेत. फुल टॉस चेंडू, इथे मात्र प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं नाहीये. एक तर 10 कंप्लीट केली आहे, दुसरीचा प्रयत्न झालाय, दुसरी ही कंप्लीट केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. 62 रन्स, 62 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाराज आहेत फलंदाज मनीष पाटील, कारण संधी होती फुलटॉस चेंडू. इथे मात्र नक्कीच मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करता आलं असतं, परंतु कनेक्शन झालं नाही आणि परिणामी 2 धावा तर रोखता येणार नाही आहेत. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 धावांनी 62 या अंकावर धावसंख्या पाहायला मिळतीये. आदित्य भोईर या सामन्यामध्ये फार खर्चिक राहिलाय. या ओव्हरमध्ये सोडून दिलंय चेंडूला. माहिती आहे लाईन भरपूर बाहेर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हा दबाव आहे गोलंदाजावर, हा दबाव आहे. 5 आले तरी पण 5 आले तरी पण 2 बॉलला 5 आले तरी पण वाईट पण त्याला
किती पाहिजे होत्या 7 ना. तर 13 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आपण खर्च करताना पाहतोय आदित्य भोईरला. स्विचिटचा प्रयत्न काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. अपील भरपूर स्ट्रॉंग केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का तर नक्कीच इथे मात्र मनीषसाठी स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करताना आपल्याला पाहायला मिळतीये. रन नाहीये. नॉन स्ट्राईकवर असेल मनीष. नक्कीच 1000 रुपयाचा कॅश प्राईज अशा प्रकारे उलकावणी देऊन गेलाय. यामध्ये काही डाऊटच नाहीये कारण अंतिम चेंडू असेल. आता 5 चेंडू झालेत. धावसंख्या धाव फलकावर आहे ती म्हणजे 64. राजेश पाटीलला षटकारास 500 रुपये. रोशन गोराटकर. सूरज पाटील. कोणासाठी राजेश राजेशने जर षटकार लगावला तर सूरज पाटील जे इंजर्ड होऊन बाहेर आलेत समोरच्या संघाचेच गोलंदाज आहेत त्यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज. 500 रुपयाचं कॅश प्राईज मनीष गोराटकर यांच्या माध्यमातून, रोशन गोराटकर यांच्या माध्यमातून. आणि चेंडू चाला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का आणि 2च धावा असतील. या 2 धावा आल्या. धावसंख्या झाली ती म्हणजे 66. 5 षटकांच्या खेळानंतर इथे मात्र पहिल्या इनिंगमध्ये मेगा फेनालेच्या पहिल्या इनिंगमध्ये धावसंख्या आहे धाव फलकावर. प्रथम फलंदाजी करत असताना गार्गी ट्रान्सपोर्ट या संघाची 66 धावा. आणि आपण पाहणार आहोत उत्तरार्धामध्ये 30 चेंडू आणि 67 धावेचं प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये MS स्पोर्ट्स या संघाला तुर्तास तरी मी थांबतोय. आपण थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. टेंबिवली ग्रामस्थ मंडळ टेंबिवली आयोजित टेंबिवली प्रीमियर लीगचं बहारदार अद्भुत अद्वितीय अकाल्पनिक पर्व 4 आणि या 4थ्या पर्वाची मेगा फिनालेची शेवटची इनिंग. मी थांबतोय. मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय. चला व्यासपीठावरती आपल्या गावचे गोड व्यक्तिमत्व, आपल्या गावचे वरिष्ठ नागरिक सन्माननीय वैजनाथजी गोराटकर साहेब उपस्थित आहेत. आणि आपण सन्माननीय वैजनाथजी गोराटकर साहेब यांचा लगेच शुभ सन्मान, शाही सन्मान कंप्लीट करणार आहोत. दिगंबर पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान कंप्लीट करायचा आहे. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast. I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last, and to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Gonna learn the consequence of being incompetent. Mental health is confidence, dreams and some honestness. I'm not here to save the day, that's for you to take away. I could play a million mind games, but instead I say something not illogical, something that is topical. Rub it on and watch it go, make yourself unstoppable. Dreams are irresponsible, but they're always possible. If you just believe, you could be so remarkable. Thoughts
in my head, a collage and they spread. I'll be great one day, going off of my meds. No, I'm not giving up, no, I'm not giving in. I will make it to the top, taking off in the wind. I gotta make it, I'm saving every day to taste it. I'm patient, but my mind, it can hardly take it. I'm chasing a dream that I've had for several ages. A vacant, modern kingdom for the taking. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्या सन्मान चिन्ह लाभले गेले यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. आणि यशोदा मॅडमला विनंती करेन की आपल्या आपण हा शुभ सन्मान कंप्लीट करायचा. माझे सरपंच आपल्या गावच्या यशोदा मॅडम यांच्या शुभ आपण हा शाही सन्मान कंप्लीट करत आहोत. त्याचनंतर योगिता नितीन नांदुरकर मॅडम देखील उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा देखील शुभ सन्मान कंप्लीट करणार आहोत. आणि आपल्या गावच्या माजी सरपंच यशोदा मॅडम यांच्या शुभ आपण हा सन्मान कंप्लीट करत आहोत आपल्या व्यासपीठावरती. त्यानंतर कल्पना मॅडम यांना मी विनंती करेन की आपण यायचं आहे. मनीषा मुकेश नांदुरकर यांचा आपण शुभ आपला सन्मान करायचा आहे. आपल्या व्यासपीठावरती उपस्थित मनीषा मुकेश नांदुरकर मॅडम आहेत, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान शाही सन्मान आपण कंप्लीट करणार आहोत. बीज जसे अंकुरते मनी कल्पना येते व्याकुळ होते तिळतिळ फुटते. तदनंतर ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी लाभली गेली दिलीप काणा मडवी साहेब यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. आणि दिगंबर पाटील यांना मी विनंती करेन आपल्या शुभ आपण हा सन्मान कंप्लीट करायचा आहे. तर मेगा फिनालेची दुसरी इनिंग आपण पाहत आहोत. 30 चेंडू 67 धावेचं आव्हान. पहिला चेंडू ऑन साइडला, इथे मात्र फटका भरपूर चांगला, क्षेत्ररक्षक बनतील दर्शक, चेंडू निघून चाललाय. 1 बाउन्स सीमारेषा पार आलाय. TPL ब्रँडेड चौकार. सन्माननीय रवींद्रजी जाधव साहेबांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचे. सन्माननीय रवींद्र जाधव साहेब आपण या व्यासपीठावर. तर गिरीश गोराटकर यांच्या चौकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालाय. राजूदादा बाबरे यांच्या माध्यमातून समोरच्या दिशेला फटका भरपूर चांगला पाहायला मिळालाय. एक धाव इथे मात्र येते.
जर नितीन या फलंदाजाने जर षटकार चौकार लगावले तर कल्पेश नांदुरकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 3 चेंडू झाले. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 6 या अंकावर. समोरच्या दिशेला फटका भरपूर चांगला. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. चेंडू निघून चाललाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय TPL षटकार. भरपूर चांगली सुरुवात. इथे मात्र ड्रीम स्टार्ट पाहायला मिळतीये. 67 धावेचं आव्हान आहे आणि 67 धावा जर पार करायच्या असतील तर या प्रकारची सुरुवात मिळणं फार गरजेचं आहे. 5 षटकांमध्ये 67चं आव्हान तुम्हाला कंप्लीट करण्यासाठी नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. आणि पहिल्या चेंडूपासून इथे मात्र हवी होताना पाहायला मिळत आहेत. थोडंसं इथे मात्र तू मेमे होत असताना पाहायला मिळतीये. तालमेल थोडंसं कुठेतरी बिघडत होतं दोन्ही फलंदाजांमध्ये. पण स्ट्राईकला असलेले गिरीश गोराडकर यांनी सांगितलं की धाव नाही मिळणार. पण त्यांनी नितीनला थांबवलं आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. भरपूर चांगली सुरुवात ड्रीम स्टार्ट झाली आहे. जसंच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे. पहा एक्स्ट्रॅक्शन भरपूर चांगलं. इथे मात्र 1 धाव नक्कीच. नो चेंडू आणि त्यावर 1 धाव अशा 2 धावा प्राप्त होतील. म्हणजे धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळेल ती म्हणजे 15 या अंकावर आपल्याला पाहायला मिळेल. 15 धावा. या शेवटचा चेंडू असताना अतिरिक्त मी तर म्हणेल माइंडमध्ये काहीतरी दुविधेमध्ये गोलंदाज असेल आणि त्याच परिस्थितीमुळे इथे मात्र हा एक्स्ट्रा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा धावही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फुल टॉस चेंडू होता. फ्री हिटचा चेंडू. ही संधी इथे मात्र होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. आणि मैदानाच्या आतमध्ये 40+ खेळाडू नक्कीच अर्थातच नितीन गिरीश गोराडकर इथे मात्र रिटायर हर्ड होत आहेत. गिरीश गोराडकर आणि प्रशांत पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिल्या षटकामध्ये जर विश्लेषण द्यायचं झालं तर पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसरीवर चौकार, तिसरीवर 2 धावा, चौथ्यावर षटकार. सन्मान्य तिसऱ्या चेंडूवर सिंगल आहे. तिसऱ्या चेंडूवर सिंगल आहे. तिसऱ्या चेंडूवर सिंगल आहे. तदनंतर षटकार, तदनंतर डॉट बॉल, तदनंतर No+1 आणि तदनंतर डॉट बॉल. बरोबर. तसेच मागील आपल्याला 3 पर्वामध्ये प्रथम क्रमांकाची ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून लाभली होती असे सुरेश नांदुरकर यांचा आपण शुभ सन्मान, शाही सन्मान कंप्लीट करत आहोत. 14 धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या अखेरीस. धावफलकावर 14 धावा पाहायला मिळत आहेत आणि अजूनही विजयासाठी 24 चेंडू आणि इथून मात्र बनवाव्या लागतील. त्या म्हणजे 53 धावा विजयासाठी अजूनही रिक्वायर्ड असतील. 24 चेंडू आणि 53ची गरज. नांदुरकर साहेबांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. तर नक्कीच एक विनंती करतो सर्वांना, लक्ष असू द्या की कुणी कॅश प्राइस इकडे समोरच्या कक्षामध्ये सांगू नका. स्कोरर चुकत आहेत त्यामध्ये आमचंही थोडंसं कन्फ्युजन होतं. मागे नक्कीच आमचे साथी समालोचक आहेत मनीष पाटील सर, त्यांच्याकडे तुम्ही ते पोचवू शकता. फुलटॉस चेंडू. इथे मात्र फटका फसलाय की काय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. नक्कीच चांगला झेल इथे मात्र कंप्लीट केला गेलाय. हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू घेतला गेलाय. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून चेक केलं जाईल.
सर्व चेक केलं जाईल प्रत्येक अँगलने. इथे मात्र चेंडूची हाईट चेक केली जाईल. ज्यावेळी चेंडू बॅटला ब्रश झाला ते सुद्धा पाहिलं जाईल. फलंदाजाचा टान्स बघितला जाईल. फलंदाजाची पोझिशन बघितली जाईल. सर्व गोष्टी चेक केल्या जातील आणि योग्य तो निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून ऑनफिल्ड पंचांपर्यंत पोहोचवला जाईल. अजूनही चेक केलं जात आहे. चेक केलं जात आहे. बॅटला ज्यावेळी चेंडू ब्रश झालाय ते नक्कीच चेक केलं जाईल. ज्यावेळी बॅट चेंडूवर आली आहे ते कनेक्शन कधी झालंय या सर्व गोष्टी चेक केल्या जातील. सर्वच जणांना प्रतीक्षा या निर्णयाची आहे. महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये आहे. नितीन नांदुरकर त्याच्या सोबतीला प्रशांत पाटील इथे मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. प्रतीक पाटील आपण यायचंय, आपल्याला बोलवण्यात येत आहे. अगदी जास्तच जर कन्फ्युजन असेल तर ऑनफिल्ड पंच आपण येऊ शकता. ऑनफिल्ड पंच आपण येऊन चेक करायचं आहे. महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाचा निर्णय आणि या निर्णयाला नक्कीच इथे मात्र सर्वजण प्रतीक्षा करतायत. काय असेल निर्णय हे मात्र थोड्याच वेळात आपल्या सर्वांसमोर येईल. पंचांनी नक्कीच निर्णय कळवायचा आहे. नो चेंडू, नो बॉल आहे आणि अशा रीतीने इथे मात्र 2 धावा प्राप्त होत आहेत. नो प्लस 1 धाव या माध्यमातून 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मेगा फिनाले आपण पाहत आहोत आपल्या स्क्रीनवर. तमाम जुडलेल्या सायंकाळच्या सत्रामध्ये लाईव्हच्या माध्यमातून असतील या मैदानावर उपस्थित सर्व प्रेक्षकांचं, लाईव्हच्या माध्यमातून जुडलेल्या माझ्या मायबाप रसिकांचं सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. जयेश जोशी यांना देखील मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. युवा नेता जयेश जोशी यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बेस्ट बॅटरची ट्रॉफी लाभली होती असे गोड व्यक्तिमत्व जयेशजी जोशी साहेबांचे ते शुभागमन झालं. त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर अनिलजी गोराडकर साहेब तृतीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलं गेलं, अनिलजी गोराडकर साहेबांना देखील विनंती करतोय. स्वर्गीय विठाबाई राजाराम गोराडकर यांच्या स्मरणार्थ ही पारितोषिक आपल्याला दिलं होतं. अप्रतिम चेंडू हातांनी पाहायला मिळाली. संपूर्णपणे संभ्रमात टाकून ठेवलं फलंदाजाला. त्या चेंडू पडल्यानंतर समजलाच नाहीये आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रशांत पाटील कडून फार अपेक्षा आहेत. प्रशांत पाटील समोरच्या दिशेला पुन्हा एकदा ऑन साइडला स्टिअर केलं गेलं. डिपेट विकेटवरून क्षेत्ररक्षक वेगाने आले, चेंडूला उचलतील, फेकी करतायत. तत्पूर्वी 2 धावा रोखता येत नाहीयेत. प्रत्येक चेंडू मागे इथे मात्र 2-2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल आल्यानंतर अतिरिक्त दबाव जो फलंदाजांवर टाकण्याचा गोलंदाजांचा प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला नक्की क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं गरजेचं असेल. कारण डॉट बॉल पर्सेंटेज वाढले तर नक्कीच विकेट येऊ शकतात. आणि जर सिंगल डबल सुरू राहिली आणि मध्यंतरी जर एखादा खराब चेंडू त्यावर जर षटकार चौकार आला, अपील भरपूर स्ट्रॉंग आहे. पंचांचं बोट आकाशाकडे गेलंय आणि ते मात्र फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या टीम MS स्पोर्ट्स या संघाला. डीजे त्याचबरोबर धन्यवाद डीजे, आपल्याला ज्यांच्या माध्यमातून पिण्याचं पाणी अवेलेबल करून दिले इकडे असे गोड व्यक्तिमत्व संतोषजी गोराडकर साहेब यांचा आपण शुभ सन्मान, शाही सन्मान कंप्लीट करत आहोत.
आणि संतोषजी गोराडकर साहेबांना आपण इकडे बोलूयात. विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. संतोषजी गोराडकर साहेब ज्यांच्या माध्यमातून पाणी लाभलं गेलं. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचसाठी पेस्ट्रीज, स्वीट पेस्ट्रीज, केक क्राउनी कंपनी, परेशजी गोराडकर आणि प्रशांतजी गोराडकर यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आदित्य भोईर. धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती म्हणजे 20 धावा. अजूनही विजयासाठी 47 ची गरज आहे. दुसरे षटक सुरू आहे. जे चेंडू झालेत जवळजवळ 4, म्हणजे अजूनही 20 चेंडू आणि 47 धावेची गरज. 1-2 मोठा फटका अगदी सामन्याचं चित्र विचित्र करू शकतो, परंतु मोठे फटके येणे गरजेचं आहे. क्लायमेट बायचं झालं तर आता सध्याच्या घडीला फरक पडणार नाहीये. इथे मात्र आल्या चेंडूला फेकून दिलाय. वाईड इश काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावेसाठी षटकार. संख्या झाली आहे ती म्हणजे 27. अजूनही 26. अजूनही विजयासाठी 41 ची गरज असेल. 19 चेंडू आणि 41 धावा. समीकरण अगदी सोपं आहे, परंतु आदित्य भोईर कडून अपेक्षा खूप साऱ्या आहेत. आदित्य भोईर तर मैदानाच्या आतमध्ये उर्वरित 19 चेंडू थांबला, जास्तीत जास्त स्ट्राईक जर त्याने घेतली तर नो डाऊट्स MS स्पोर्ट्स या संघाचा नक्कीच विजयी होऊ शकतो. परंतु आदित्य भोईरची अडचण इथे मात्र जर दूर केली गार्गी ट्रान्सपोर्टने तर गार्गी ट्रान्सपोर्ट सामन्यामध्ये येऊ शकते. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला लास्ट जवाब इथे मात्र ऑन साईडला स्टेअर केलं गेलंय. पुन्हा एकदा एकच धाव आपल्याला आदित्य भोईर घेताना पाहायला मिळतोय. त्याने स्वतःवर विश्वास ठेवत असताना स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या धाव फलकावर आहे ती म्हणजे 27 धावा. अजूनही विजयासाठी 18 चेंडू आणि 40 धावेची गरज आहे. समीकरण मित्र म्हणेल बॅलन्स स्थितीमध्ये आहे, कारण विचार केला गेला अलीकडच्या क्रिकेटचा तर आत्ताच्या क्रिकेटमध्ये खूप सारे खेळाडू असे आहेत की जे कोणत्याही सिच्युएशनला येऊन सामना बदलण्याचं सातत्यपूर्ण कामगिरी करण्याची नक्कीच धमक ठेवतात. आणि या स्थितीला आदित्य भोईर सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि आदित्य भोईर कडून जर नक्कीच चौकार षटकार आले. उपस्थित सॉरी मी तुम्हाला थांबवलं. व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय लक्ष्मणजी नांदूरकर यांचा आपण शुभ सन्मान करूयात. आणि जगदीश दादांना विनंती करेन की आपण हा सन्मान कंप्लीट करायचा आहे. लक्ष्मणजी नांदूरकर साहेब उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा शुभ सन्मान करूयात आपल्या व्यासपीठावरनं कंप्लीट. विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचे. संघमालक संघर्ष संघाचे संघमालक सन्माननीय महेश जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचे. दोन यंगस्टर एकमेकांच्या समोर होते. आदित्य भोईर त्याच्या समोर आहे वेदांत पाटील. यंगस्टर 2 आहेत. दोघांमध्ये क्षमता भरपूर आहे. कोण आज या मैदानावर घरच्या का प्रेक्षकांसमोर चांगली कामगिरी करेल हे मात्र सर्वांनाच पाहायचं आहे. परंतु सर्वांचं लक्ष या सामन्यावर लागलंय. 18 चेंडू 40 ची गरज असताना समीकरण बदललंय. 17 चेंडू 39 धावा आता मात्र विजयासाठी हव्या असतील त्या म्हणजे टीम MS स्पोर्ट्स या संघासाठी. गार्गी ट्रान्सपोर्टचं एक चांगलं नक्कीच वैशिष्ट्य राहिले की त्यांच्याकडे गोलंदाज भरपूर चांगल्या दर्जाचे आहेत आणि तोच दर्जा इथे मात्र दाखवत असताना चेंडू पडल्यानंतर थोडंसं वलन घेतोय, बाहेरच्या दिशेला निघाला आणि संपूर्णपणे चेंडू इथे मात्र नितीन नांदूरकर यांना समजत नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहत आहोत. दबाव जो आहे तो नितीन नांदूरकरवर भरपूर सारा आहे, कारण त्याच्या बॅटमधून एक चौकार वगळता उर्वरित डॉट बॉल भरपूर आलेत आणि म्हणून की काय इथे मात्र त्या दबावामध्ये आता कुठेतरी नितीन नांदूरकरकडून चुकी होईल की वेदांत पाटीलच्या विरोधात त्याचा हल्ला होईल हे मात्र पाहावं लागेल. वेदांत पाटीलच्या प्रत्येक डॉट बॉलला 100 रुपयाचं कॅश प्राइज पराग पाटील यांच्या माध्यमातून. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. टिंबिवली प्रीमियर लीग
या लीगच्या माध्यमातून नक्कीच नवीन हिरे शोधले गेले असतील. कालच्या दिवसभरामध्ये खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगली बॅटल इथे मात्र रंगताना पाहायला मिळाले आणि पाहता पाहता ही स्पर्धा अखेर अंतिम क्षणामध्ये आली. आयकॉन विपक्षामध्ये आयकॉन ही रंगत आपण पाहतो आहोत. ऑफ साईडला इथे मात्र खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला अडवलंय, फेकी करतील, 2 धावा रोखता येणार नाही आहेत. आदित्य भोईर हा सुद्धा MS स्पोर्ट्सचा आयकॉन आहे. तर दुसऱ्या बाजूला नक्कीच गार्गी ट्रान्सपोर्टचा आयकॉन आहे वेदांत पाटील. या 2 आयकॉनच्या दरम्यान रंगलेली ही लढत. दोघेही टेंबिवलीचे यंगस्टर आहेत. दोघंही आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आहे आणि आता मात्र महत्त्वाच्या सामन्यात दोघांच्या समोर आव्हान या दोघांचं आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला चांगला फटका स्टीअर केला गेलाय. वेगाने क्षेत्ररक्षक आले, दुसरीचा प्रयत्न. ओहो, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. ही संधी ते मात्र दवडली गेली आहे. आदित्य भोईर सारखी महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये येऊ शकली असती, परंतु घडलंय काय. दोन धावा आल्यात. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 33 धावा. आदित्य 33 भोईरला झाल्यात. कल्पेश नांदुरकर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारास 200 रुपयाचा कॅश प्राइज. 33 झाल्यात, अजूनही 34ची गरज. खूप चांगला फटका तिथे मात्र शॉर्ट तडम्याचे क्षेत्ररक्षक जात आहेत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. नक्कीच तडम्यानला क्षेत्ररक्षक होते. चेंडूला उचललं, फेकी केली, 1 धाव तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धावसंख्या झाली आहे 34 आणि विजयासाठी आता मात्र समीकरण बनेल ते म्हणजे 12 चेंडू आणि विजयासाठी 33 धावेची गरज. 12 चेंडू 33. आपल्या व्यासपीठावरती संघर्ष संघाचे संघ मालक यांना मी विनंती करेन. आलेत महेश जाधव इथपर्यंत पोहोचलेत आणि आपण त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान करणार आहोत. आणि ॲडव्होकेट प्रवीण दादांना मी विनंती करेन की आपल्या शुभ से आपण सन्माननीय महेश जाधव साहेब यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार कंप्लीट करायचा आहे. संघर्ष संघाचे संघ मालक आहेत. खूप चांगला परफॉर्मन्स संघर्षाचा राहिला होता, पण मॅचपासून या हंगामामध्ये त्यांना निरोप घ्यावा लागला, पण त्यांचे ओनर महेश जाधव साहेब उपस्थित आहेत. एक गोड वक्तमत्व, एक शांत व्यक्तिमत्व आणि त्यांचा आपण शाही सन्मानीकडे कंप्लीट करत आहोत. बारा चेंडू 33ची गरज असेल. चला थोडं फास्ट केला गार्गी ट्रान्सपोर्ट्स. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. संघमालक सूरज मडवी आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर संघमालक कैलाशी पाटील साहेब आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्यानंतर संघमालक आदेशजी गोराडकर साहेब आपण यायचं आहे. संघमालक राहुल घरत आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आणि संघमालक मंगेशजी गोरसेकर आणि हेमंतजी गोराडकर आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. बारा चेंडू आणि 33ची गरज आहे. सामना फार रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र आदित्य भोईरवर जबाबदारी आहे. आता करायचं जे काय आहे MS स्पोर्ट्ससाठी ते आदित्य भोईरला करावं लागेल. 12 मधले 10 चेंडू कमीत कमी त्याला खेळावे लागतील, तर आणि तरच इथून मात्र सामना बनू शकतो. पण तू एक समीकरण आहे 12-33चं इक्वेशन असताना माइंडमध्ये फक्त 6 चेंडू ठेवायचे आहेत, 6 बिग हिट लगावायचे आहेत आणि आपल्याला सामना जिंकायचा आहे. एवढंच मी म्हणेल या स्थितीला MS स्पोर्ट्सला करावं लागेल. पण तू दुसऱ्या बाजूनं एक चांगला चेंडू आदित्य भोईरची गोल्डन विकेट इथे मात्र जर घेतली तर नक्कीच गार्गी ट्रान्सपोर्ट सामन्यामध्ये शिरकाव करू शकते. देवाशिष आहेत गोलंदाजीवरती आणि देवाशिषने जर 2 विकेट घेतले तर मोनिश पाटील यांच्या माध्यमातून मोनिश पवार यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. प्युमाचे शूज दिले जातील. बघा देवाशिषने 2 विकेट घेतले तर बस व्हाईट बॉल आहे. विकेट घेतला तर प्युमाचे शूज. वाईड हाताला गेलाय पहिला चेंडू. सुरेश नांदुरकर यांच्या माध्यमातून 500 ते रुपये. मात्र फटका फसलाय. सामन्याची गोल्डन विकेट येईल का?
परंतु घडलंय काय, 2-2 क्षेत्ररक्षकांमध्ये कॉलिंग पाहायला मिळाली नाही आणि परिणामी एकही क्षेत्ररक्षक जेलपर्यंत पोहोचू शकला नाहीये. आदित्य भोईरची विकेट घेण्याची संधी निर्माण झाली होती, परंतु ती संधी इथे मात्र दवडली गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये 2-2 क्षेत्ररक्षक जरूर पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीये. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आल्यात. समीकरण बदलेल, 11 चेंडू 30 धावा. इथे मात्र फटका भरपूर चांगला होता, परंतु जितकं अंतर हवं होतं ते अंतर कापता आलं नाहीये. आणि मी तर म्हणेल MS स्पोर्टची संघाचे थोडेसे श्वास थांबले असतील. ज्यावेळी अशा प्रकारे तुम्ही संधी आदित्य भोईरला देणार, त्यानंतर आदित्य भोईरचा वार नक्कीच पलटवार मध्ये पाहायला मिळेल आणि पलटवार करत असताना आदित्य भोईरच्या बॅटमधून समोरच्या दिशेला षटकार. त्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी लाभली गेली. स्वर्गीय अजय भोईर यांचे मित्र परिवार योगेश बाबरे, हर्षद नांदुरकर, विकी भोईर, परेश जाधव यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. या लगेचच व्यासपीठावर. आदित्य भोईरवर मी उल्लेख केला होता या ओव्हरला सुरुवात होण्या अगोदर की आदित्य भोईरवर जबाबदारी आहे. 10 चेंडू 24 ची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. धावफलकावर धावा आहेत 43 धावा. पुन्हा एकदा वॉट शॉट, लॉंग ऑफ बाउंड्री लाईन क्लिअर करणारा बॅक टू बॅक दुसरा षटकार. फलंदाज आदित्य भोईर, नाम तो सुनाई होगा, हेच इथे मात्र दर्शवून देतोय घरच्या मैदानावर केलेली सातत्याने सराव आणि त्या सरावाला इथे मात्र महत्वाच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करता असताना पाहायला मिळतोय. मग ते टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, रबर बॉल क्रिकेट असू द्या किंवा इंटरनॅशनल क्रिकेटही असू द्या. आपण जर विचार केला तर सेमीफायनलचा सामना होता T20 विश्वचषकाचा. रोहित शर्माचं झेल सुटला आणि त्यानंतर रोहित शर्माने 57 धावा केल्या होत्या आणि इथे सुद्धा आदित्य भोईरचा इथे मात्र झेल सुटला गेला आणि त्यानंतर 3 षटकार लगावलेत. 7 चेंडू 11चं इक्वेशन असताना फेकून दिल्या चेंडूला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या षटकातील 4था षटकार आणि या सामन्याची संपूर्णच्या संपूर्ण हवा काढली गेली आहे आदित्य भोईर या फलंदाजाच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. सन्माननीय शेखरजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून आदित्य भोईर साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. का बॅटिंग करतोय मैदानावरती, सुपर बॅटिंग, मॅग्निफिशंट, डोळ्याचे पारडे फिटवणारे फटकेबाजी पाहायला मिळाली आणि 4 6 मारले आणि 4 षटकार ज्या पद्धतीने जोडले गेलेत ना आदित्यने, सुपर कौतुकास्पद. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 3 आले आणि यावर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मोठा फटका आला
आणि पूर्णपणे वॉरियर सारखा मैदानामध्ये या संघाचा शिलेदार म्हणून लढतोय सध्या. पण मॅच अजून संपलेली नाहीये. अजून देखील विजयासाठी येणारे 6 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज आहे. पहा आदित्य भोईर मैदानाच्या आतमध्ये आला त्यावेळी आम्ही सांगितलं की आदित्य भोईरवर फार नजरा असतील या सामन्यामध्ये. त्याला सर्व काही करावं लागेल हा सामना जर जिंकायचा असेल तर, आणि त्याने तीच कामगिरी केली आहे. दिगंबर पाटील यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. दिगंबर पाटील. 6 चेंडू 5 धावेची गरज. 6 चेंडू 5ची गरज. 67चं आव्हान होतं आणि 62 आतापर्यंत कंप्लीट केल्या गेल्यात. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे गेलं आणि विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू सो मच. सन्माननीय दिगंबरजी पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा लगेच शुभ सन्मान, शाही सन्मान आपण कंप्लीट करत आहोत. MS स्पोर्ट्स विपक्षामध्ये गार्गी ट्रान्सपोर्ट्स, आणि गार्गी ट्रान्सपोर्ट लगातार 4थ्या पर्वामध्ये सुद्धा फायनल केलती आहे. परंतु आतापर्यंत मनीष पाटील 4थ्यांदा फायनल खेळतोय. इथे मात्र ऑफसाइडला काय घडतंय, चुकी झाली आहे. चेंडू निघून चाललाय सरळ सरळ पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. स्कोर इज लेवल. एका धावेची विजयासाठी आता असेल गरज मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारे सामना हवा होता त्याच प्रकारची मेगा फिनाले पाहायला मिळतीये. प्रेक्षकांना सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या सामन्यासाठी. नक्कीच चांगली इथे मात्र फलंदाजी पाहायला मिळाली. स्कोर लेवल झालाय 66 धावा. एका धावेची गरज असेल. मनीष पाटील 4थ्यांदा ॲज अ आयकॉन 4थ्यांदा फायनल खेळतोय आणि 4थ्यांदा उलकावणी मिळते की काय हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. आणि इथे मात्र सामना जिंकलाय टेंबिवली प्रीमियर लीग 2025 पर्व 4चा महाअंतिम विजेता. चॅम्पियन इज द चॅम्पियन. टीम ठरली आहे MS स्पोर्ट्स टेंबिवली. यांचा देखील आपण शुभ सन्मान, शाही सन्मान या व्यासपीठावरनं कंप्लीट करत आहोत. आणि हा सन्मान कंप्लीट करायला मी विनंती करेन ॲडव्होकेट सरांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण विठ्ठल जाधव यांचा शुभ सन्मान कंप्लीट करायचा आहे. वेदांत पाटील आपण यायचं आहे. गिरीश गोराटकर आपण यायचं आहे. ॲडव्होकेट प्रवीण मडवी. तदनंतर एक विशेष सन्मान आपण करत